6 लाख रुपये भांडवल मी ह्याच्यामध्ये लावलं होतं. 5 एकर ह्याच्यामध्ये कलिंगडामध्ये. कलिंगडाबरोबर अजून भाजीपाला पण असतो आपल्याकडं आणि या सर्वांपासून मला एक 25 लाखाचं उत्पादन मिळेल अशी माझी अपेक्षा होती. 1 एप्रिलला अवकाळी पाऊस झाला. पाऊस इतका भयंकर पडला की मला आता माझं वय 47-48 आहे. तिथून मग असा उन्हाळ्यात एवढा पाऊस कधीच पडला नव्हता. या पिकाच्या उत्पादनातून वर्षभराचं मुलांची शिक्षण असतील, त्यांच्या फी असतील, दुखणं भाणं असेल, शेतातला मेंटेनन्स असेल, खत पाणी असेल, मजुरी असेल, या सर्व गोष्टी अक्षरशः पत्त्याच्या डावाप्रमाणे कोलमडल्या आणि क्षणार्धात माझं सर्व पीक जमिनीवरती लोळू लागलं. तोडू नका. दाखवा ना कुठं मारलं. काय सांगाल दादा, अवकाळीमुळे तुमच्या शेतीचं मोठं नुकसान झाले? किती एकर तुमची शेती होते आणि कसा फटका बसला? यंदा जवळजवळ 5 एकर कलिंगड होतं आणि 5 एकर कलिंगडाचे आमचे 5 प्लॉट होते. सर्व माल मी इथं आमच्या शेतावरती बांधावरतीच विक्री करतो. त्याच्यामुळे आम्ही 5 प्लॉट केले होते अशा टप्प्याटप्प्याने. तर आमची यंदा इच्छा होती की 100 ते 125 टन माल आमच्या शेतामध्ये तयार होईल आणि तो माल आम्ही इथं शेताच्या बांधावरती विक्री करू. 1 एप्रिलला आमचा माल चालू झाला आणि त्याच दिवशी 1 एप्रिलला अवकाळी पाऊस झाला. पाऊस इतका भयंकर पडला की मला आता माझं वय 47-48 आहे. इथून मग असा उन्हाळ्यात एवढा पाऊस कधीच पडला नव्हता. एवढा प्रचंड पाऊस पडला. पाऊस पडला तरी माझी कलिंगडं पावसाची 4 हात करत होती. ती मला सांगत होती की तू काळजी करू नको. परंतु अक्षरशः एक थोड्या वेळाने गारपीट चालू झाली आणि ती गारपीट इतकी भयानक होती की अक्षरशः पत्रे, शेतातल्या घरालावरती पत्रे, ते पत्रे असे तडतड वाजत होते. पत्रे उडून जातात का काय ह्याची मला काळजी वाटू लागली आणि क्षणार्धात माझं सर्व पीक जमिनीवरती लोळू लागलं. मी माझ्या स्वप्नांचा ज्या काही इच्छा आकांक्षा मी बांधल्या होत्या, वर्षाचं हे असतं नियोजन असतं, ते सर्व माझं कोलमडलं. कारण हे वर्षाचं नियोजन आमचं महत्त्वाचं पीक आहे. ह्या पिकाच्या उत्पादनातून वर्षभराचं मुलांची शिक्षण असतील, त्यांच्या फी असतील, दुखणं भाणं असेल, शेतातला मेंटेनन्स असेल, खत पाणी असेल, मजुरी असेल, या सर्व गोष्टी अक्षरशः पत्त्याच्या डावाप्रमाणे कोलमडल्या आणि आम्ही सर्व नाराज झालो. तरी माझी शासनाला अशी विनंती राहील की मला शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळेल अशी अपेक्षा शासनाकडे माझी आहे. किती रुपये तुम्ही याच्यामध्ये गुंतवले होते आणि किती उत्पादनातून किती पैसे मिळणार तुम्हाला? शेती हे कलिंगडाची शेती करत असताना एक 6 लाख रुपये भांडवल मी ह्याच्यामध्ये लावलं होतं. 5 एकर ह्याच्यामध्ये कलिंगडामध्ये. कलिंगडाबरोबर अजून भाजीपाला पण असतो आपल्याकडं आणि या सर्वांपासून मला एक 25 लाखाचं उत्पादन मिळेल अशी माझी अपेक्षा होती आणि 25 लाखाच्या उत्पादनातून एक 6 लाख रुपये खर्च वाजा जाता या 18-19 लाख रुपये मला मिळतील अशी माझी अपेक्षा होती. परंतु मला आता ह्याच्यातून एक 25-30 हजार रुपये मिळतील. बाकी ह्याच्या पलीकडे मला काहीच मिळणार नाही. नाव सांगा. नितीन चंद्रकांत गायकवाड. हा, दरवर्षी आता आम्ही ज्याप्रमाणे येतो, जो दरवर्षी माल असतो, तर यावर्षी तसं काही चित्र दिसेनाच गेलं. इथं फार विचित्र दिसते. असं झालंय पूर्ण. आता जेवढे बी टरबूज बघितले आता आम्ही शेतामध्ये, पूर्ण टरबूजावरती जी गारपीट झालेली आहे ना, त्याचे डॉट आलेले आहेत. पूर्ण खराब झालेला माल आहे. खूप नुकसान झालंय. दरवर्षी असे यांचे टरबुजाची साईज पण एवढी मोठी असायची, पूर्ण असे एकदम असं माल असा हातात घेतला की डायरेक्ट घरी घेऊन जायची हे होत होती. पण यावेळेस तसं काहीच सापडं नाही गेलंय. त्यामुळे थोडंसं लयच नुकसान झालेलं आहे यावर्षी गारपिटीमुळं. नाव सांगा. अमित पटेल.